जय जय रघुवीर समर्थ. श्लोक. अहल्या शिळा राघवा मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शिनली वेदवाणी, नृपेक्षु कदा रामदासाभिमानी. अर्थ. शिलास्वरूप झालेल्या अहिल्याची रामाच्या पदस्पर्शाने मुक्तता झाली आणि ती दिव्य होऊन गेली. अशा या राघवाचे वर्णन करता करता वेदवाणी देखील थकून गेली. असा तो हा श्रीराम आपल्या दासाबद्दल अभिमान बाळगणारा आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्याला या श्लोकामध्ये रामायणामधील एक उदाहरण दिलं आहे आणि ते उदाहरण देऊन आपल्याला प्रभू रामाचा गुणगान आणि त्यांची महती सांगितलेली आहे की रामायणाच्या कथेनुसार अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी होती आणि इंद्राच्या कपटामुळे अहिल्याचे इंद्रासोबत संबंध आले आणि तेव्हा अहिल्याला गौतम ऋषींनी शाप दिला की तू शिळेप्रमाणे इथे पडून राहशील. मग प्रभू रामचंद्र जेव्हा काही वर्षांनी तिथे गेले तेव्हा प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि विश्वामित्र जेव्हा तिथे गेले तेव्हा रामाच्या पदस्पर्शाने अहिल्याच्या शिळेची मुक्ती झाली. तिला दिव्यता प्राप्त झाली आणि ती पुन्हा आहे त्या स्वरूपात परत आली. मग जर अहिल्याची मुक्तता शिळेतून होत असेल तर रामाच्या पदस्पर्शाने एवढा मोठा चमत्कार घडत असेल तर आपण सुद्धा आपल्या संकटातून मुक्त होऊ शकतो. म्हणून आपण सदैव प्रभू श्रीरामांचे चिंतन मनन स्मरण करावे आणि गुणगान गावे, म्हणजे देव आपल्याकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही, असा या श्लोकामधून अर्थ सांगितलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.